पकड पकड, अरे पकड की पटकन, पकड पकड, तिकडे तिकडे तिकडं. हा पकड. अय श्यामे, कुणाला न काय पकडायला लावती ग? ते ऋतिकला कोंबडी पकडायला सांगायले. कशाला? ते जामकर म्हणले नाहीत होय, त्यांना मटण खायचंय म्हणून. ए इद्राट, जामकरची काळजी करते का? बस ग येडी. पण काय म्हणा फुलत आहे, बापाला न विचारता त्या जामकरला घरात आणायची काही गरज होती का? अगं पण गोपाळनं काय बळनं केलंय का हे समज? त्याचा बी नाईलाज झाला असेल ना, नाहीतर गोपाळ असं करणार नाही. हा, या घरामध्ये नको त्या माणसांना उरावर आणून बसवायचा गोपाळचा हा नाईलाज आहे ना, एक दिवस चांगला अंगाशी येणार आहे आपल्या. कोणाविषयी बोलताय ते कळतंय बरं का मला. हाय का आता बघितलं का फुलत आहे, मीच नाव तरी घेतलं का? तुझ्या सुनाला आहे ना भांडायची लईच खुमखुमी आहे बर का. कोणाला कशाची खुमखुमी आहे? हा, पाणी आणा. हा श्यामे, आणते ग पाणी. होय ग, आणू? आणा. अय सासूला काम सांगती वय ग. मग कशाला विचारताय? हो, त्यो जामकर इथं आलाय आपल्या घरी राहायला. काय? हा त्याच्या बापाचं घर आहे काय? हा, इथं कसं बाय आलाय? विचारा तुमच्या लाडक्या लेकाला आला की. अहो गोपाळनं त्यासनी आणले, ते काय त्यांच्या बहिणीवर त्यांचं भांडण झालं आणि तिने त्यांना घराबाहेर काढलं. त्यामुळे गोपाळचा नाईलाज झाला आणि त्याला त्यांना इथं घेऊन यावं लागले. अरे पण माझं घर म्हणजे काय धर्मशाळा आहे काय? हा, त्या दिवशी त्याला मटण चारलं, एवढा त्याचा मान सन्मान केला, तरी बी ना कर्जाचं पैसे माफ केलं नाही बियाण्यानं. आता इथं कशा बाई आलाय तो? ए ते काही नाही, तुम्ही त्याला घराबाहेर काढताय का मी त्याला घराबाहेर काढतो? अहो वाईट थांबा की, हे बघा असं काय करताय? आपण त्याचं कर्ज द्यायला लागतो या. अरे म्हणजे काय, तो कसंही वागेल का मग? तुम्ही चिडू नका. हे बघा गोपाळ आला ना की तुम्ही शांतपणे त्याच्याशी काय ते बोला आणि ते ठरवा. नाही नाही, ते बहिणीबरोबर त्याचं नाटक बरं काय, भांडलं बिंडलं ते, हा तसं काही नाही. तो कर्जाचं पैसे घ्यायला इथं आलं एवढं सांगतो मी तुम्हाला. होय की नाही? मग एक काम करा, ती जमीन आहे ना त्याला इकून टाका आणि इशे संपवून टाका. तुझ्या बापानं लग्नामध्ये आंदन दिली ती होय ती जमीन. हा, हे बघ त्या जमिनीचा जर इशे काढलास ना तू तू आहेस आणि मी आहे. हा, आणि इकायचा जर इशेच काढला तू तर तुला रट्टाच देतो ठेवणे. रडलीस आताच देतो तुला रट्टा एक. कुठे येतो जामकर? अहो तुम्ही वाईट शांत व्हा की. आणि हे बघा तुम्ही अजिबात त्याशी बोलायला जायचं नाही. हा, नाही तर उगाच भांडणं होतील आणि तू लगेच पैसा मागायचा. हे बघा गोपाळ आला ना की मग तुम्ही जामकरचं काय करायचं आहे ना ते ठरवा. त्याच्यात त्या जामकरच्या अरे मॅडम, ही घ्या तुमची गरमागरम कॉफी. थँक्यू. मोस्ट वेलकम. साकेत, तुला सांगू, मला असं ना कॉन्फिडंट फील होत आहे रे. असं वाटतं ना अख्खं जग माझ्या मुठीत आहे. आणि तुला सांगू, मला असं वाटतंय की आता लवकरच असं मिल्क प्रोडक्टचा असं मोठा प्लांट वगैरे टाकू आपण. तथास्तु. तुझ्या सगळ्या इच्छा लवकरच पूर्ण होत बालिके. येऊ का? गोपाळजी, या या या, अगदी वेळेवर आलात तुम्ही. गोपाळजी, आपण जे प्रोडक्ट्स पाठवले होते ना शहरात सेलसाठी, त्या सगळ्याची विक्री झाली आहे आणि त्याचे खूप चांगले रेट्स मिळालेत. आणि साकेत सांगत होता की तिथे लोकांना ते प्रोडक्ट इतकं आवडलंय की त्याची आता डिमांड वाढली आहे, लोक आपल्याबद्दल चर्चा करतायत आणि सगळ्यांना खूप कौतुक आहे त्याचं. आणि एक मिनिट, माझी पहिली कमाई. अहो ही माझ्या हातात कुठं देत आहे? देवासमोर ठेवा. वा वा, लय भारी बातमी दिली बरं का, शहरापर्यंत पोहोचला. क्या बात आहे. अभिनंदन दादा, तुमचं पण अभिनंदन. गोपाळजी, तुम्हाला खरंच सांगते, हे सगळं तुमच्या मदतीशिवाय कधीच झालं नसतं. खूप खूप मदत झाली आहे तुमची. काय का मी काय केलंय? अहो सगळे कष्ट तुमची, मेहनत तुमची, मी फक्त निमित्त मात्र आहे. करता करविता तोय. खरं सांगू का, हे सगळं बघायला आज तुमचा भाऊ इथं पाहिजे होता. नाहीये ना, पण गेला असेल तो मुंबईला. मुंबईला नाही गेला, आमच्या घरी आहे. काय दादा तुमच्या घरी राहायला आलाय का? होय, आता सुद्धा आमच्या वाड्यातच आहे. तुमच्याबरोबर भांडण झाल्यापासून बिचारा जास्तच टेन्शन मध्ये. सकाळपासून काही खाल्लं नाही, पिल्लं नाही. एका कोपऱ्यात आपला गरीब काय सारखा मान खाली घालून बसलाय.
एकदा सुद्धा म्हणलं नाही हो. गंमत गंमत केली मी, एकदा सुद्धा नाही म्हणला. मलाच त्यांचा चेहरा बघवला नाही. असं मान खाली घालून घाळा 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 डोळ्यातनं पाणी बाहेर येते. बघितलंच साकेत, माहित होतं मला. तो ना असं बाहेरून दिसतो रे कठोर रागीट, त्याचं मन ना आतून खूप हळवं यावं. गोपाळजी, एक काम कराल का, तुम्ही त्याला सांगा की माझा राग गेलाय आणि त्याला पाठवून द्या घरी. कसं बोललं बरं, असं पाहिजे. आता जातो झटकन पटकन त्याला घेऊन येतो. चला येऊ का? नाही नाही, थांबा ना, कॉफी घेऊन जा ना. नाही नाही नको अहो, एवढी गोड बातमी तुम्ही दिली, ही बातमी त्यांना देतो. पटकन येतात का ना बघा इकडे. दादा परत एकदा तुमचं अभिनंदन. तुमचं पण अभिनंदन. ते लक्ष्मी अशी ठेवू नका, देवासमोर ठेवा. वाढ होईल अजून, ती पाहिजे. लक्ष्मीची वाढ झाली पाहिजे. येतो. आर्या, तुला वाटत नाही का गोपाळ खूपच चक्रा मारतो इकडे? नाही आणि तुझ्या कामात खूप इंटरेस्ट घेतोय. साकेत, डोंट ओव्हरथिंक. ते कामाशिवाय नाही येत रे. आणि तुला माहिती आहे ना, त्यांनी केवढी मदत केली आपली. खरंच ग्रेट माणूस आहे यार तो, देव माणूस आहे. गोपाळ, काय रे, किती उशीर वाट बघत होते. कुठं होतास? आणि दुकान उघडायला इतका उशीर काय झाला? कुठं बाहेर गेला होतास? माधुरी, तू मला कुठली चिठ्ठी पाठवली का ग? चिठ्ठी? कसली चिठ्ठी? ती डायरेक्ट इकडं. सांग ना, कसली चिठ्ठी? लव्ह लेटर म्हणायचं का तुला? मी नाही दिलं लव्ह लेटर. पण देऊ का? एक असं छानसं हार्ट असलेलं, त्याच्या खाली आय लव्ह यू लिहिलेलं, आणि त्याच्या एकदम खाली तुझीच माधुरी, आणि मी लावलेल्या लिपस्टिकच्या ओठांची किस्सी. देऊ? नको, असं काही करू नको. इथं का आली? गोपाळ, तुला माहितीये, माझ्या पप्पाने माझ्या लग्नात हेलिकॉप्टरने एंट्री ठेवली. डुक 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 डुक. माझी आणि माझ्या नवऱ्याची. ही लग्न करायला कशी काय तयार झाली? चला, बरं झालं. काय झालं? तुला आनंद नाही झाला? झालं की, लय आनंद झालाय. म्हणजे हेलिकॉप्टरने एंट्री म्हणजे वा, लयच भारी की. आवडलं ना तुला? मला वाटलंच होतं तुला पण आनंद होणार. कसलं भारी ना, आपण हेलिकॉप्टर मधनं मंडपात उतरणार आणि सगळे आपल्याकडे बघत बसणार. रारी